नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1032वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. कोई मुझे अच्छा कहता है तो मुझे खुशी होती है, और जब मैं किसी और को अच्छा कहता हूँ तो मुझे और भी खुशी होती है. कोई मुझे कुछ देता है तो मुझे खुशी होती है, और मैं अगर किसी को कुछ देता हूँ तो मुझे और भी खुशी होती है. आता दुसरा भाग आहे ब्रह्मसूत्रांचा 14वा भाग आणि पुढचं 24वं सूत्र. मूळ चरणांमध्ये उल्लेख येतो म्हणून प्रकाश हे ब्रह्मच आहे. पण शंका अशी की उपनिषद म्हणतात जो प्रकाश सगळीकडे पडतो, आकाशात पडतो, सर्व ब्रह्मांडात पडतो, स्वर्गात पडतो, तोच प्रकाश माणसाच्या आत सुद्धा असतो. तर हा प्रकाश सूर्याचा असतो का हा प्रकाश ब्रह्माचा असतो? प्रकाश या शब्दाचा अर्थही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. तो इथे ब्रह्म म्हणून घेतला जातो का, त्याचा प्रकाश म्हणून घेतला जातो का शब्दांचा प्रकाश म्हणून किंवा ज्ञानाचा प्रकाश म्हणून घेतला जातो? याचं उत्तर असं की नेहमी बोलताना प्रकाश आणि अंधार हे उलट्या अर्थाने वापरले जातात. अंधारात दिसत नाही, काही कळत नाही, म्हणजेच ज्ञान नाही. ज्ञान झालं तर मग सगळं कळतं. प्रकाश जर ब्रह्म असला तरी ब्रह्माला तर काहीच गुण नाहीत, त्याला काही विशेषण पण नाही, पण त्याच्या उजेडात इतर गोष्टी दिसतात. उजेड किंवा प्रकाश ब्रह्म किंवा ज्ञानापासूनच बनलेलं आहे, जे हलतं आणि वाढतं, जे हलत नाही पण वाढतं, आणि जे हलतही नाही आणि जे हालतही नाही आणि वाढतही नाही, ते सगळं ब्रह्मापासूनच तर बनलेलं आहे. त्याला कुठलीच सीमा असणं शक्य नाही. पण जो प्रकाश आहे आणि जो ब्रह्मापासूनच बनलेला आहे त्याला तर सीमा असणार, कारण तो अगदी सगळीकडे पोचतच नाही, त्याला कुणीही अडवू शकतो. यावर शंका अशी की आपल्याला अनुभव आहे की प्रकाश कुठेही पोचू शकतो, त्यामुळे तो थेट ब्रह्मापासून बनलेला अग्नी आहे. मग त्यावरचा प्रश्न असा की अशा शुद्ध अग्नीचा उपयोग काय आहे, का फक्त लोकांनी त्याच्यावर ध्यान करावं एवढाच त्याचा उपयोग आहे? दुसरं मत असं की जेव्हा सूर्याचा खूप उपयोग होतो हे कळतं तेव्हाच तर त्याच्यावर ध्यान करा असं सांगितलं जातं. आणि जेव्हा प्रकाश, पृथ्वी आणि पाणी हे तिघेही एकत्र असतात तेव्हाच त्या तिघांचा मिळून उपयोग होतो. नुसता प्रकाश दिसतच नाही, प्रकाश कशावर तरी पडतो तेव्हा ती वस्तू दिसते, आणि पाण्यावर पडतो तेव्हा पाणीही दिसतं आणि पाण्यामध्ये प्रतिबिंबही दिसतं. म्हणजेच एकदा ब्रह्मांड बनलं की त्या प्रकाशाची सीमा ही स्वर्गच असते. आणखी एक गोष्ट म्हणता येईल की प्रकाश हा पृथ्वीवर दिसतो, स्वर्गापर्यंत दिसतो आणि त्या दोन्हींच्या मध्येही दिसतो. त्यात काहीच अडचण नाही. प्रकाश सगळीकडेच पोचतो आणि त्यावर ध्यान करायला हरकत तर काहीच नाही. पण प्रकाश त्याच्या परिणामावरूनच कळतो. शरीराच्या आतील आत्माही त्याच्या परिणामावरूनच कळतो. खरं म्हणजे प्राण आणि आकाश म्हणजे मोकळी जागा, यांच्यापेक्षा प्रकाश हा वेगळा आहे. प्रकाशामुळे जग दिसतं, प्रकाशामुळे स्वर्ग दिसतो, आणि प्रकाश हा स्वर्गाच्या वरही असतो असंही म्हटलेलं आहे. हे सगळं धरलं तर प्रकाश म्हणजे ब्रह्म हेही धरून चाललं तरी चालतं. असं म्हणतात की प्रकाशाला 4 पाय आहेत. जे काही बनलेलं आहे तो एक पाय आहे, कारण प्रकाशामुळे ते सगळं दिसतं.
पण पुरुष हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रकाशाचे बाकीचे 3 पाय हे स्वर्गात पोचलेले असतात. ध्यानामध्ये शांडिल्य विद्य याचाही उल्लेख आहे. एकूण काय तर प्रकाश म्हणजे ब्रह्म हे धरून चालायला काहीच हरकत नाही. खरं म्हणजे प्रकाश आणि चमकणे हे 2 शब्द आहेत आणि दोन्ही बनलेल्या प्रकाश किरणांच्यासाठीच आहेत. पण कुणी म्हणतं असा प्रकाश ज्याच्या कृपेमुळे सूर्य चमकतो, या अर्थी प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. उदाहरणार्थ तो काही बोलला तर शब्दांच्या प्रकाशात, किंवा जे लिहिलं आहे त्या लिहिण्याच्या प्रकाशात, किंवा काही विचार केला तर त्या विचारांच्या प्रकाशात. याचा अर्थ ज्यामुळे काहीतरी कळतं त्यालाच म्हणायचं प्रकाश. काही लोक म्हणतात की ब्रह्माला स्वर्ग ही सीमा पण खूपच लहान आहे आणि तरीही आपण प्रतीकाची पूजा करतो आणि म्हणून ब्रह्माची पूजा करायची असेल तर प्रकाशाची पूजा पण करायला काहीच हरकत नाही. याच्यावरील एक शंका अशी की प्रकाशाला ब्रह्म म्हणता येत नाही कारण ब्रह्माचे काही भाग असणं शक्य नाही आणि म्हणून प्रकाश हाही ब्रह्माचा भाग होऊ शकत नाही. याचं उत्तर असं की हे फक्त प्रतीक म्हणून आहे आणि ब्रह्माची पूजा करणं सोपं जावं म्हणून आहे. सगळं संदर्भासहित विचार करून मगच काय करायचं ते ठरवायला हवं.